कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी एकत्रित पत्रकार परिषद होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक। वरळी डोममध्ये संध्याकाळी बैठकीचं आयोजन। कोण कोणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। कोणाची युती झाली तरी भाजपा आणि महायुतीच निवडणुका जिंकणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। राज ठाकरेंची भूमिका निर्णय नाही, संजय राऊतांची माहिती। काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीमध्ये, ज्यांचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील, राऊतांचं वक्तव्य। माध्यमात बातम्या चालत आहेत असं काही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कोणी नाही, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उभाठा गटाला आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, नवनाथ पन्ने यांची टीका। मनसेसोबत आमची कोणती युती नाही, मनसेसोबतच्या युतीबाबत मवियामध्ये चर्चा नाही। मवियामध्ये फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू। माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, धंगेकरांचे आरोप। गुंड पक्षाशी संबंधित असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे। धंगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केलेला नाही, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। दंगेकरांवर हल्ल्याची भीती, धंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार, रोहित पवारांचा इशारा। अजितदादा आणि भाजपच्या काही घटकांमुळे पुणे गुंडाचं माहेरघर, संजय राऊतांची टीका। मुंबई पालिकेमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एकदा जेलमध्ये गेले तर राऊतांनी स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघावा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची टीका। 100% हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे जिहादी असतात, संग्राम जगतापांचं वादग्रस्त वक्तव्य। तर मुस्लिम समाजाकडून जगतापांच्या विरोधात परभणीमध्ये तक्रार दाखल। दरम्यान स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। संग्राम जगताप काही बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करतात। लोकांना जिथून खरेदी करायची आहे लोक तिथून खरेदी करतीलच। माजी खासदार इम्तियाज जलील यांची संग्राम जगताप यांच्यावर टीका। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। अहिल्यानगरमधील मोर्चा हा एका समाजाला टार्गेट करण्यासाठी नियोजित होता, नाव न घेता सुशांत मस्के यांची संग्राम जगताप यांच्यावर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी वाद उकरून काढायला सरकारनं काही लोकांना नेमलंय, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखीन एक योजना बंद झाल्याची चर्चा, आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनेबाबत कोणतीही घोषणा न करण्यात आल्यानं चर्चा। योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडू, बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवेंचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। शिंदेंच्या काळामधील कुठलीही योजना बंद होणार नाही, स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री फडणवीसांचं अंबादास दानवेंना उत्तर। एखादी योजना पुढे ढकलू शकतो पण बंद होणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। अहिल्यानगरच्या वाडगाव थाटेमध्ये वंजारी समाजा बांधवांचं उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून संवाद साधला। वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागले त्यांना टक्क्यामध्ये सुद्धा ठेवणार नाही, आमदार धनंजय मुंडेंचा इशारा। 17 ऑक्टोबरच्या परळीमधल्या ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। कोणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमच्या ताटामधलं घेऊन दुसऱ्याला देण्यात आमचा विरोध, मुंडेंचं विधान। निवडून दिलेल्या नेत्यांनी चौथी नापास ऐकून ओबीसी आरक्षण घालवलं, नाव न घेता लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका। आता पक्ष नाही तर ओबीसी पाहून मतदान करा, हाकेंचं आवाहन। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं। वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याची मंत्री गणेश नाईकांची जाहीर कबुली। पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा, बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीविरोधात मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी समाज एकवटणार। टॅरिफ युद्धादरम्यान चीनचा अमेरिकेवर पलटवार, चीनच्या वाहतूक मंत्रालयानं अमेरिकेच्या मालकीच्या जहाजांवर अतिरिक्त शुल्क लावलं, शुल्क आजपासून लागू होणार। लेहमधील हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जोधपूर तुरुंगामध्ये अजूनही अटकेत। पत्नी गीतांजली यांची पतीच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। माजी आमदार सुरेश लाड यांचं जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाबाहेर आंदोलन, मंत्री अदिती तटकरेंच्या तोंडी आदेशानं शिक्षकांच्या बदल्या थांबवल्याचा लाड यांचा आरोप।
त्यांचा काहीतरी गोंधळ झाला. आम्ही दुर्गम भागामध्ये पट आणि शाळा टिकवण्याचं काम करतो. माजी आमदार सुरेश लाड यांच्या आरोपांना अदिती तटकरे यांचं उत्तर. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करा. जयकुमार गोरेंचं धाराशिवमधल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. गोरेंच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये भाजपचा पदाधिकारी मेळावा. मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गोगावले एकाच मंचावर. रायगडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघे एकाच मंचावर. कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी यांचीही उपस्थिती. धाराशिवमध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढणार. आगामी निवडणुकीमध्ये भाजपची जागा कशी निवडून आणायची यासाठी काम करा. भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. मात्र मी महाजन भुसेनसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही. छगन भुजबळांनी उडवली खिल्ली. मी अजितदादा, फडणवीस, शिंदे फार तर मोदींकडे जाईन. यापेक्षा लांब मी जाणार नाही. भुजबळांचा खोचक टोला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती विभागामधील 5 जिल्ह्यांचा आढावा. अमरावती आणि वाशिम ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह. बदलापूरमध्ये किसन कथोरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का. माहितीमधील भाजप आणि राष्ट्रवादीकडून युती जाहीर. किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 50% तरुणांना संधी देणार. आगामी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या सूचना. ठाणे पालिकेचं नाव बदलून एकनाथ शिंदे मित्रमंडळ करा. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे यांची आयुक्तांसमोर उपरोधिक टीका. पालिकेचे अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात. विचारेंचा आरोप. शंकर पटोळेला चौकशी सुरू असताना प्रमोशन कसं मिळतं? आमदार जितेंद्र आव्हाडांचा पालिका आयुक्तांना संतप्त सवाल. पाटोळेनं अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटींची लाच दिल्याचा आरोप. नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये सरोदीपुरा भागामधील एकाच घरात 200 मतदार. आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप. आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक. कोल्हापूरच्या चंदगडमधून एक जण ताब्यात. ठाण्याच्या एका अपक्ष आमदाराकडून हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जात असल्याची तक्रार केली होती. बदलापुरात माहितीमध्ये 2 गट. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ शिंदेंना दे धक्का. भाजप राष्ट्रवादीच्या युतीमुळे शिंदेंची शिवसेना एकाकी. रायगडच्या अलिबाग तालुक्यामधून दिलीप भोईर पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार. भोईर 2 वेळेस समाज कल्याण सभापती होते. शिंदे गटाच्या तिकिटावर आवास मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार. पालघर जिल्हा परिषदेचे 57 पैकी 52 गट राखीव. अनुसूचित जमातीसाठी 37 तर अनुसूचित जातीसाठी 1. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15 गट राखीव तर 4 गट अनारक्षित ठेवण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आरक्षण जाहीर. अनुसूचित जातीच्या 11, अनुसूचित जमाती 4, ओबीसीच्या 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 23 जागांचे आरक्षण निश्चित. आरक्षणामध्ये अनेकांच्या मनसुब्यावर पाणी. परळी नगर परिषदेच्या प्रभाग रचना आणि मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली अनियमितता तसंच आरक्षण आणि मतदार याद्यांमध्येही गंभीर गोंधळ झाल्याचा आरोप. लवकरच न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. 15 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं. कृषी विभागाचं आवाहन. 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अंदाज. गडचिरोली जिल्ह्यामधल्या भामरागड इथे परतीच्या पावसाचा जोरदार फटका. संध्याकाळी 1 तास पावसानं झोडपून काढलं. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होणार. सत्ताधारी आमदाराकडून सरकारला शेतकरी कर्जमाफी आश्वासनाची आठवण. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं कर्ज काढावं. सरकारनं दिलेलं वचन पाळलं पाहिजे. शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सरकारला जाहीरनाम्याची आठवण. धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आढळला. जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ. सौदी अरेबियामधून 2 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यामध्ये आल्याची माहिती. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आता सर्व शासकीय कामकाज मराठीतच होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले स्पष्ट आदेश. नागरी सेवा, पत्रव्यवहार, फलक सर्व काही मराठीतच ठेवण्याचे आदेश. बोर्डाकडून 10वी 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार. पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक. पेरुगेट पोलीस चौकीसमोर अभाविपचा ठिय्या. मनसे विद्यार्थी सेनेनं कार्यालयाला कुलूप लावल्यानं अभाविप संतप्त. तर पुण्यामधील वाडिया कॉलेजमध्ये बॉयकॉट. मनसे विद्यार्थी सेना असे पोस्टर झळकल्यानं आणखी वाद. पुण्यामधील मनविसे विरुद्ध अभाविप राड्याचं प्रकरण. मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार. अमित ठाकरे मनविसे पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार.
निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य. पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवण्याची केली होती मागणी. निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू. नाशिकमध्ये गुन्हेगारीवर आधारित रील्स तयार करणाऱ्या 2 मुलींवर पोलिसांची कारवाई. धमकी देणारा रील व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी. गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला अजय बोरीसा अटकेत. बोरीसाला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. शेगावात तरुणाला मारहाण करून दहशत पसरवणाऱ्या भाई लोकांची शहर पोलिसांकडून भिंड. पोलिसांनी भर चौकामध्ये आरोपींना कान पकडून माफी मागायला लावली. कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 60 ठिकाणी छापे. कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू. श्रीसंत फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांची ईडीकडून झडती. सूत्रांची माहिती. डीआरआयकडून मुंबई विमानतळावर ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत कारवाई. विमानतळ कर्मचाऱ्यांशी संबंधित सोन्याचं रॅकेट उद्ध्वस्त. 4 आरोपींना अटक. आरोपींमध्ये 1 जण विमानतळावरील कर्मचारी असतात. अमरावतीमध्ये आंदोलनकर्त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून पोलिसांनी बळजबरीनं मृतदेह ताब्यात घेतला. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. नवी मुंबईतील क्लीनर अपहरण प्रकरण. मनोरमा खेडकरांच्या अंतिम जामिनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. बेलापूर कोर्टात सुनावणी पार पडली. कल्याण चिंचपाडा भवानीनगरमध्ये पुन्हा मराठी वाद. मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका. अमराठी व्यावसायिकाची अरेरावी. मनसे भाजप पदाधिकाऱ्यांची अमराठी व्यावसायिकाला तंबी. जळगावमधील एका व्यावसायिकाची 4,64,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. मशीन दुरुस्तीच्या बहाण्यानं आरोपीने व्हॉट्सअपवर फाईल पाठवली. फाईल डाऊनलोड केल्यानंतर बँक खात्यामधील 4,64,000 रुपये गायब. कोल्हापुरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या राजू नर्लेकरला अखेर बेड्या. जादा परताव्याच्या आमिषानं नर्लेकरकडून कोल्हापूरसह दक्षिण भारतामध्ये अनेकांना कोट्यवधींचा गंडा. नर्लेकर 2 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. 8व्या सणासाठी आपट्याची फांदी तोडताना तरुणाचा विजेचा शॉक लागल्यानं जागीच मृत्यू. कर्जत तालुक्यामधल्या अंजप गावामधली घटना. अर्जुन मिणमिणे असं मृत तरुणाचं नाव. धोकादायक विद्युत तारा तातडीनं हलवण्याची मागणी. साताऱ्यामधल्या सासपडे गावातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी गावकरी आक्रमक. ग्रामस्थ आणि मराठा कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. लातूरमध्ये शेती रस्त्याच्या वादातून 2 शेतकऱ्यांना बेदम मारहाण. साटा शिवारामधली घटना. डोक्याला मार लागल्यानं 1 जण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आणखीन एका कारचा अपघात. गाडीमध्ये 3 ते 4 तरुण असल्याची माहिती. पोलिसांकडून चौकशी सुरू. जळगावच्या भुसावळ बस स्थानकामध्ये एका प्रवाशाकडून बसवर दगडफेक. बसमध्ये चढू न दिल्यानं संभाजीनगरवरून आलेल्या प्रवाशानं बसवर दगडफेक केली. बसच्या समोरील काचा फोडल्या. दरोडा टाकण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी पकडलं. शिरपूर तालुका हद्दीमधील सुळेफाटा इथली घटना. 5 पैकी 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 2 गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुसं पोलिसांनी केली जप्त. शिरपूर तालुक्यामधल्या गांजाची शेती ड्रोनद्वारे शोधणार. पोलीस आणि वन विभागाच्या वतीनं ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार. वने जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्याचा प्रकार. कारवाई पुढील 1 महिना चालणार. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना उघडकीस. 2 ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटलं. एका घटनेमध्ये 72 लाख तर दुसऱ्या घटनेमध्ये तब्बल 6 कोटी रुपये नंपास. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. बसमध्ये महागडा मोबाईल गायब झाल्यानं बस थांबून प्रवाशांची झडती घेतली. वाहतूक कोंडी होताच पोलीस दाखल. पोलिसांनी सांगितल्यावर बस पुढे निघाली. प्रवाशांना त्रास. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्तानं 6,000 रुपयांच्या बोनसची घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये निर्णय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपयांचा बोनस. बँकेला यंदा 691 कोटींचा विक्रमी नफा. नफ्याच्या रकमेतून दिवाळी बोनस दिला जाणार. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये बोनस. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये देण्याची मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची घोषणा. दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरून जादा उड्डाणांची व्यवस्था. सुरक्षा तपासणीसाठी अधिकचं सीआयएसएफचं मनुष्यबळ तैनात. तर 3 तास आधीच विमानतळावर पोहोचा. विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांना सूचना. पुण्यामधील बावधन परिसरामध्ये पिण्यासाठी अपायकारक असणारा कोलिफॉर्म जीवाणू आढळला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बावधन परिसरातील 6,000 घरांचे तातडीनं सर्वेक्षण. सर्वेक्षणात 93 पाण्याच्या नमुन्यांपैकी 13 नमुने दूषित आढळले. दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात. एकाच पासवर राज्यामध्ये कुठेही अमर्याद प्रवास करता येणार. दुबईमध्ये गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर. फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन शक्य.
जळगावमध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वाढीव पेन्शनसह एसटी बस मोफत प्रवास सवलत देण्याची मागणी. भाजपने दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी. त्रिशा ठोसरचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार. नाळ चित्रपटातील भूमिकेबद्दल त्रिशाला नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार केला. साताऱ्याच्या कास पठारावरील फुलांचा मुख्य हंगाम अजून 10 दिवस सुरू राहणार. कास पठारावर रंगीत फुलांची चादर. दिवाळीमध्ये सुद्धा कास परिसरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवा रंग महोत्सवाचा समारोप. जळगावमधील मुळजी जेठा महाविद्यालयानं पटकावलं युवा रंग महोत्सवाचं विजेतेपद. महोत्सवात धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यांमधील 1800 विद्यार्थी सहभागी. मुंबई महापालिकेवर आता छठपूजेचाही ताण येणार. मंगलप्रभात लोढा आणि अमित साठम यांनी छठपूजेनिमित्त आढावा बैठक घेतली. गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर वाढल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती. शेतामध्ये पाणी शिरलं. ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या चांदेमध्ये पीएमआरडीचं क्षेत्रीय कार्यालय सुरू. कार्यालयामुळे मुळशी परिसरामधील नागरिकांचा औंध आणि आकुर्डीपर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचणार. प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ आणि वेगवान होणार. नोकरदारांसाठी आनंदाची बातमी. पीएफ काढण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही. कर्मचाऱ्यांना आता पीएफचे सर्व पैसे काढता येणार. नियमांमध्ये ईपीएफओकडून बदल. दिल्लीमध्ये 2 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बिहार विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. आज यादी जाहीर होणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून